वन खात्याबरोबर लढा करायचा असेल त्याला मी मदत केलेली आहे। महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत या इतिहासामध्ये ज्या ठिकाणी वहिवाट नाही अशा जमिनीचं कधीही वाटप केलेलं नाही। मी शासनाला सांगू शकलो की या ठिकाणी लोकांनी आपला जो काही टॅक्स असतो हा सगळा गावाकडून वसूल करून भरलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना इक्वल जमिनीचं वाटप करा, हे सगळं मी करून घेतलेले आहे। एका सभेला फक्त विरोधी पक्षाची म्हणजे आमच्याच मित्र पक्षाची लोक उपस्थित होती, याच्या व्यतिरिक्त सगळ्या सभा त्या मी स्वतः घेतलेल्या आहेत। ऑर्डर मी काढून घेतलेली आहे। त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्याच्यावरची सही ही सुद्धा मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी ज्याला त्याला स्टे दिला आणि उठवला नाही त्याला ती बंडखोरी सुद्धा मी केलेली आहे। मी कधीही आयुष्यामध्ये अशा तऱ्हेची बंडखोरी केलेली नाही। मी 100 वेळा त्यांना सांगितलं की हा स्टे उठवा, शेवटपर्यंत उठवला नाही। मी सबमरीन मंजूर केली होती, शेवटपर्यंत आली नाही। मग तुम्ही लोकांना न्याय देणार नसाल तर आमदार सगळेच विरोधामध्ये गेले, त्याच्यापैकी मी एक होतो। परंतु आमच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिला निर्णय आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांकडून तो स्टे उठवून घेतला, त्याच्या वाटपाचा GR काढून घेतला। हा 23 तारखेचा GR आहे। त्याच्यानंतर लोकांच्या मीटिंग घेतल्या, ते लोकांचं म्हणणं असं होतं आणि हा GR एकदम क्लिअर आहे, शासनाला लागतात त्या जमिनी वगळून 100% जमिनीचं वाटप व्हावं आणि शासनासाठी सुद्धा ज्या जमिनी ठेवलेल्या आहेत, समजा पर्यटनासाठी ठेवल्या आणि त्याच्यामधल्या काही जमिनी शिल्लक राहिल्या त्याचं सुद्धा वाटप होणार। पण शासन असं करू शकत नाही की अगोदर तुम्हाला जमीन द्या आणि नंतर ती तुमच्याकडून ॲक्वायर घ्या पैसे करून, असं शासन करू शकत नाही। ही 100% जमीन ही शासनाच्या मालकी, त्यावेळेच्या जे आपलं सामुदायिक संस्थान होतं त्याच्या मालकीच्या ज्या जमिनी होत्या आणि त्याच्यामध्ये लोकांनी लागवड करावी आणि त्यांचा खंड वसूल करण्यासाठी त्यांनी जे नेमलेले अधिकारी होते यांनाच कबूलातदार गावकर म्हणतात। आणि त्या कबूलातदार गावकरांची संख्या ही वेगवेगळी होती, परंतु कबूलातदार गावकर हे मालक आहेत असं गृहीत धरून त्याच्यामध्ये 35 सेक्शनमध्ये होल्डिंगचं हे असतं की प्रत्येक कुटुंबामागे 50 असं करून ते 9 किंवा 11 असतील तर 11 करून ते 50 करून त्या जमिनीवर वनक्षेत्र म्हणून लागलं। हा त्या ग्रामस्थांवर अन्याय आहे, हे सुद्धा मी शासनाला पटवून दिलं। त्याच्यानंतर जी महाराष्ट्र शासन म्हणून जमीन आहे त्याचं वाटप ताबडतोब करूया आणि वन खात्याची NOC आल्यानंतर उर्वरित जमिनीचं वाटप करूया असं मी सांगितल्यानंतर आंबोली आणि गेळ्यातल्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की दोन्हीचे वाटप एका वेळेला झालं पाहिजे आणि म्हणून या संदर्भात वनमंत्री आणि वनसचिवांच्याकडे मीटिंग घडवून आणली। तिथं वनसचिवांनी सांगितलं की 22 सेक्शनची अगोदर 20 सेक्शन असतं, मला सेक्शन